नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा असा नाश्ता म्हणजे लच्छा प्याज पराठा. तर त्यासाठी आपल्याला जास्ती काहीही घेण्याची गरज पडणार नाही. तर आपण मस्त असे मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. फक्त कांद्यांपासून आपल्याला आजचा नाश्ता तयार करायचा आहे. तर कांदे छान असे मध्यम आकाराचे 3 घेतले आणि त्याचे मागचे आणि पुढचे देठ व्यवस्थित चाकूने कट करून घेतले. तर आपल्याला हा लच्छा प्याज पराठा बनवत असताना छान असे मस्त पातळ लांबसर आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहेत. कारण जास्तीचे जाड कट केल्याने पराठा हा व्यवस्थित लाटता येत नाही आणि लाटतानाही तो फाटतो किंवा खातानाही चवीला जरा कांदा हा कडक लागतो. म्हणून अशा पद्धतीने मस्त आपल्याला आता छान असे पातळसर आणि लांब आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहे. तर होतील तेवढे त्याचे पातळ असे लच्छे मोकमोकळे करून घ्यायचे आहेत. तर आता मी 3ही कांद्यांचे मस्त असे वरचे साल काढून बघू शकतात अशा पद्धतीने त्याचे बारीक बारीक आपल्याला लच्छे कट करून घ्यायचे. तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आज आपण हा नाश्ता तयार करणार आहोत. जर आपल्याकडे अचानक कोणी पाहुणे आले किंवा भाजीलाही काही घरात नसले, नाश्ता काय बनवावा, सारखं पोहे उपमा बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळा मस्त असा नाश्ता. तर बघू शकतात अशा पद्धतीने छान असे मी 3 कांदे कट करून त्याचे असे मोकमोकळे लच्छे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला कांदा असा मोकळाच करून घ्यायचा आहे म्हणजे हा पराठ्यामध्ये त्याचे सारण छान असे भरले जाते. तर आपण हा कट करून घेतलेला कांदा आता एका बाउलमध्ये टाकून घेऊया. त्यातच मी आता मस्त अशी भरपूर कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे. कस्तुरी मेथी थोडी आपल्याला हाताने क्रश करायची आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची. 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या कट करून घेतलेल्या आणि 1 चमचा भरून लाल मिरची पावडर, 1 चमचा भर धनेपूड, 1 चमचा भर जिरेपूड आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेतले. आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपण आता सारण हे तयार करत असताना जेव्हा आपल्याला याचा पराठा बनवायचा आहे तेव्हाच आपल्याला याचे सारण तयार करायचे. नाहीतर मीठ घातल्यानंतर कांद्याला हे पाणी सुटते आणि पराठा आपला हा व्यवस्थित असा लाटला जात नाही. तर अशा पद्धतीने मस्त आपले पराठा लाटण्यासाठी त्यातले सारण तयार झालेले आहे. तर आपण आता जो वरचा आपल्याला गव्हाच्या पिठाचा चपाती लाटण्यासाठी डो लागणार आहे पराठा बनवण्यासाठी, तो आपण आता तयार करून घेऊया. तर इथे मी एक मोठा बाउल भरून गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले, 1 पळी तेल घातले आणि हातावर मस्त अशी क्रश करून घेतलेल्या ओवा घेतल्या. ओवा आपल्याला थोड्या जास्तीच्या घालायच्या आहेत म्हणजे चव अप्रतिम अशी लागते. तर आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे हाताने अशा पद्धतीने मस्त असे मिक्स करून घेऊया. तर आधी आपल्याला हे सर्व मीठ या पिठामध्ये मिक्स करत थोडे आपल्याला यामध्ये पाणी घालत मस्त याचा डो तयार करून घ्यायचा आहे. तर एकाच वेळी पाणी न घालता थोडे आपल्याला पाणी घालायचे आणि छान याचा डो मस्त असा तयार करून घ्यायचा आहे. तर मुलंही खूप आवडीने अशा पद्धतीचे हे पराठे खातात किंवा तुम्हाला जर मिस्टरांना टिफिनसाठी अशा पद्धतीचे पराठे द्यायचे असेल तरीही तुम्ही देऊ शकतात. छान असा याचा डो तयार झाल्यानंतर त्यावरून आपल्याला छान असे थोडे 1 चमचा भरून तेल घालून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित मस्त असे कणिक छान असे मळून घ्यायचे. जेवढी आपली कणिक छान अशी मळली जाते तेवढे आपले पराठे छान असे स्मूथली लाटले जातात आणि मस्त आपला पराठाही तयार होतो. तर आपला मेन हा पराठा डोवरतीच छान असा तयार होतो. तर अशा पद्धतीने छान आपला डोही तयार झालेला आहे आणि मधले सारणही मस्त असे तयार झालेले आहे. तर आपण आता इथे आपल्याला लागतील तशा पद्धतीचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला एकाच पेढ्याचा जर हा पराठा बनवायचा असेल तशा पद्धतीनेही करू शकतात किंवा मी ज्या पद्धतीने आता 2 पेढे तयार करून घेतलेले आहेत तशा पद्धतीनेही तुम्ही हा पराठा लाटू शकतात. तर इथे मी आता पुरीच्या आकाराचे 2 पेढे तयार करून घेतलेत. तर इथे अशा पद्धतीने मस्त 2 पुऱ्या छान सम आकाराच्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आणि थोडे आपल्याला पोळपाटवरती सुके गव्हाचे पीठ घालून त्यावरती आपण एक पारी टाकून घेतली आणि त्यावरून आपल्याला आता लच्छा प्याजचे भरपूर असे सारण घालून घ्यायचे आहे. तर सारण हे घालत असताना आपल्याला भरपूर घालायचे आहे तेव्हाच हा पराठा छान असा चवीला अप्रतिम असा लागतो. नाहीतर पराठ्याची चव ही व्यवस्थित लागत नाही. तर मस्त असे सर्व भरपूर सारण भरल्यानंतर त्यावरून अशा पद्धतीने छान आपल्याला दुसरी पारी मस्त अशी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला बोटाने सर्व कडा मस्त अशा दाबून बंद करून घ्यायच्या आहेत म्हणजे लाटताना ते
पराठ्याचे सारण बाहेर येत नाही किंवा पराठा हा फाटतही नाही। तर अशा पद्धतीने वरून मी थोडे त्यावरून गव्हाचे पीठ घालून घेतले आणि दोन्ही हातांवरती अशा पद्धतीने पराठा घेऊन गोल गोल फिरत सर्व कडा व्यवस्थित अशा बंद करून घेतल्या। तर पुन्हा आपल्याला पोळपाटवरती थोडे कोरडे पीठ घालून घ्यायचे आणि आपल्याला सर्वात आधी कडेने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर आधीच मध्यभागी न लाटता अशा पद्धतीने उलट पलट करत सर्व पराठा मस्त असा लाटून घ्यायचा आणि पराठा हा जास्तीचा बारीक न करता मध्यम आकाराचा करायचा आहे, म्हणजे छान असा चवीलाही अप्रतिम लागतो आणि जरा पराठा हा जाडसर असला की मस्तच असा अप्रतिमही बनतो। तर अशा पद्धतीने छान अलगद हाताने मी असा पराठा लाटून घेतलेला आहे। त्यावरून आपल्याला थोडी अशी कलोंजी घालायची आहे आणि त्यावरून थोडी आपल्याला मस्त हिरवीगार कोथिंबीरही घालून घ्यायची आहे। तर कलोंजी आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे, पण पराठा हा चवीलाही अप्रतिम लागतो किंवा पराठ्याची चवही जास्तीची वाढते आणि दिसताना पराठाही दिसायला अप्रतिम असा लागतो, म्हणून मुलंही आनंदाने आणि आवडीने खातात। तर आता मस्त इथे मी तवा छान असा गरम करून घेतला आणि त्यावरून साजूक तूप घालून घेतले आणि आता आपल्याला मस्त असा अलटून पलटून सर्वात आधी कलोंजी आणि कोथिंबीरीची साईड आपल्याला वरच्या साईडने करायची आहे आणि पुन्हा आपल्याला मस्त असे साजूक तूप छान असे पराठ्याला लावत हा पराठा मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा छान असा उलटून पालटून शेकून घ्यायचा आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा, सगळ्यांचाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा मस्त आपला असा पराठा छान असा तयार होतो। तर तुम्ही पराठा शेकत असताना साजूक तुपाचा वापर न करता बटरचाही वापर करू शकतात किंवा जर तुम्हाला तेल लावून आवडत असेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात, पण जर साजूक तूप लावले तर पराठा हा छान असा मस्त चवीलाही अप्रतिम लागतो आणि थोडा पौष्टिकही होतो किंवा गाईच्या तुपाने शेकून घेतल्याने मुलांना याचा त्रासही होत नाही। तर बघू शकतात दिसताना किती अप्रतिमही दिसत आहे आणि चवीलाही त्याच पद्धतीने असा हा पराठा लागतो। तर मस्त असा आपला झटपटीत लच्छा प्याज पराठा छान असा तयार झालेला आहे। तर तुम्ही हा पराठा दह्यासोबतही खाऊ शकतात। तर अशा पद्धतीचा गरमागरम लच्छा प्याज पराठा तुम्हीही एक वेळा नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। खात रहा, मस्त रहा।